गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे मंगळवार, आज आहे 19 तारीख आणि तुम्हालाही माहीत आहे की 19 आणि 20 हे 2 दिवस इलेक्शन आहे आणि आता बाहेर सगळीकडे इलेक्शन चालू आहे आणि इलेक्शनमुळे 2 दिवस सुट्टी आहे, 19 आणि 20. तर ज्ञानेशला सुद्धा सुट्टी आहे, हो ना राजा? हो. तर मग आज काय करणार मग? मजा. हां, मजा? हां. काही मजा वगैरे नाही, आम्ही फक्त दिवसभर टी व्ही बघतो, हो ना? हो ना? मग ती मजा ना. अच्छा, टी व्हीची मजा. ओके. तर आज तसं ज्ञानेशला सुट्टीच आहे आणि सुट्टी असल्यानंतर छान मस्त असा काहीतरी बेत झालाच पाहिजे. तर आज मी पनीर तवा पुलाव करणार आहे, अगदी सिंपल अशा पद्धतीने आणि घरच्या घरामध्ये जे सामान अवेलेबल आहे तर त्यापासूनच मी पनीर तवा पुलाव करणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट आणि कोणीही इझिली हा तवा पुलाव करू शकतात. तर तुम्हाला माहीत आहे, मला असं वाटतं की 2 किंवा 3 महिन्यापूर्वी मी कल्याणचा जो भांड्यांचा मार्केट आहे शिवाजी चौकामध्ये, शिवाजी चौक, कुंभारवाडा, तिथे भांड्यांची खूप सारी दुकानं आहेत. तिथे एक से बढ़कर एक तुम्हाला भांडी भेटणार आहे. एक आणि तुम्ही बघितलं असं मी 2-3 दिवसापूर्वी मी तिथून कुकरसुद्धा विकत घेतला होता. तर तिथून मी एक तवा आणि एक केटल घेतली होती, तुम्ही बघितलं असेल. तर जी केटल आहे तर मी त्यामध्ये मी पाणी गरम वगैरे करते, आम्ही रोज दोघंजणं पाणी गरम करून पितो त्यामध्ये. त्यामुळे त्या केटलच्या जोडीला मी एक तवा आणला होता. मुळात तो तवा जो मी आणला होता तो खरं म्हणजे मला तवा पावभाजी करायची होती आणि पनीर तवा पुलाव हे मला करायचं होतं. पण मग त्यानंतर पाहिजे असं म्हणजे वेळ नाही भेटला किंवा खूप सारे माझ्याकडे असे व्हिडिओ ऑलरेडी तयार होते, ते मी पोस्ट करत होती. तर आज मी अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने पनीर तवा पुलाव करणार आहे आणि त्या तव्याचा मी आज वापर करणार आहे. म्हणजे मी तो तवा आणल्यापासून वापरलाच नाही आहे, तर आज मी त्याचं उद्घाटन करणार आहे. तर चला आता किचनमध्ये जाऊया आणि आपण पटापट जेवणाला सुरुवात करूया, कारण खूप भूक लागली, हो ना? हो रे राजा, पटापटच करते. तर पटापट जाऊया आणि छान मस्त आपण पनीर तवा पुलाव करूया, तो सुद्धा नवीन तव्यावरती. तर मी इथे किचनमध्ये आलेली आहे. तर आता आपण पनीर तवा पुलाव करणार आहोत. तर आता पटापट तयारीला लागूया. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे माझ्याकडे संकेश्वरी मिरची आहे. मी मिरच्यांची नावं पण विसरून जाते. तर ही संकेश्वरी मिरची आहे. तर ही आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत टाकायची आहे. तर इथे मी अगदी 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत. या ज्या मिरच्या आहेत तर ही कलरची मिरचीसुद्धा आहे आणि खूप तिखट आहे, त्याच्यामुळे मी मिरच्यांचं प्रमाण थोडं कमी घेतलेलं आहे. अगदी 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकतात की एकीकडे मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. तर जेव्हाही तुम्ही मिरच्या भिजवतात तेव्हा गरम पाण्यामध्ये भिजवा. त्याच्याने काय होतं माहिती आहे का, आपल्या ह्या ज्या मिरच्या आहेत खूप असं म्हणजे मऊ आणि सॉफ्ट होतात, म्हणजे ग्राइंड करताना खूप सोपं जातं. तर त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. आता झाकण ठेवून आपण अगदी 1 ते 1.5 तास हे असंच पाण्यात या मिरच्या भिजत ठेवायच्या आहेत. तर आता आपण पनीर तवा पुलाव करण्यासाठी आपण स्टीम राईस करून घेणार आहोत. तर पनीर तवा पुलाव करण्यासाठी शक्यतो बासमती राईस किंवा बिर्याणी बासमती राईसचा वापर केला जातो. पण मी अगदी डेली वेअरसाठी मी जो राईस वापरते मी त्या राईसचा वापर करणार आहे. तर इथे हा वाडा कोलम आहे.
तर हा वाडा कोलम तांदूळ आहे, तर या तांदळाचाच मी वापर करणार आहे. तर मी इथे एक कुकरचा डबा घेतलेला आहे. त्यामध्ये मी हे 2 वाटी वाडा कोलम जे तांदूळ आहेत ते मी ट्रान्सफर करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत. आता धुतल्यानंतर पुन्हा एकदा मी यामध्ये 1.5 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार आणि त्यानंतर आपण यामध्ये थोडीशी हळद ॲड करणार आहोत आणि हळद ॲड करून झाल्यानंतर छान व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जे हळद या पाण्यामध्ये ॲड केलेली आहे ती छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण स्टीम राईस करून घेणार आहोत. तर मी कुकरमध्ये स्टीम राईस करून घेणार आहे. तर मी कुकरचा डबा कुकरमध्ये ठेवलेला आहे. झाकण लावून घेतलेलं आहे. मोठ्या गॅसवरती मी 3 शिट्ट्या देणार आहे. तर 3 शिट्ट्यामध्ये आपला स्टीम राईस तयार होऊन जाईल. तर इथे तुम्ही बघू शकतात हे जे वाटाणे आहेत, तर खरं म्हणजे मी काल रात्री वाटाणे भिजत टाकायची विसरून गेली होते. म्हणून मी सकाळी अर्ली मॉर्निंग काय केलं, गरम पाणी केला आणि गरम पाण्यामध्ये मी हे जे वाटाणे आहेत ते भिजत ठेवले आणि गरम पाण्यात जर तुम्ही हिरवे वाटाणे किंवा कुठलंही कडधान्य भिजत टाकलं ते अगदी 2 ते 3 तासांमध्ये कडधान्य बऱ्यापैकी पाण्यामध्ये भिजलं जातं. तर आता आपल्याला हे वाटाणे आणि ते मी 3 बटाटे घेतलेले आहेत. तर हे आपल्याला कुकरमध्ये बॉईल करून घ्यायचे आहेत. तर इथे कुकरमध्ये मी 2 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. तर आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि झाकण लावून मोठ्या गॅसवरती फक्त एकच शिट्टी काढून घ्यायची आहे. कारण आपल्याला पूर्ण वाटाणे आणि बटाटा हा मऊ अजिबात शिजवून घ्यायचा नाही, फक्त हाफ कुक करून घ्यायचा आहे. म्हणून फक्त आपण एकच शिट्टी देणार आहोत. तर आता तुम्ही बघू शकता एकीकडे मी स्टीम राईस करायला ठेवलेला आहे आणि एकीकडे मी बटाटे आणि वाटाणा मी बॉईल करण्यासाठी ठेवलेलं आहे. साधारणपणे 1 तासानंतर तुम्ही बघू शकता आपला स्टीम राईससुद्धा तयार झालेला आहे. आता हा जो स्टीम राईस आहे, हा स्टीम राईस आपला मोकळा करून घ्यायचा आहे. तर इथे मी एक ताट घेतलेला आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्ही स्टीम राईस करून घेतात आणि जेव्हा तुम्हाला तो मोकळा करायचा असेल तर आधी स्टीम राईस थंड करून घ्या आणि मगच तो मोकळा करा. तर मी एका ताटामध्ये हा राईस मोकळा करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं ऑइल ॲड करायचं आहे. म्हणजे हा जो राईस आहे तो अजूनच म्हणजे मोकळा होईल, म्हणजे एकामेकांना चिटकणार नाही. तर इथं अशा पद्धतीने आपला स्टीम राईस तयार झालेला आहे. आता आपण जे बटाटा आणि वाटाणे जे बॉईल करण्यासाठी ठेवले होते, तर साधारणपणे 1 तास झालेला आहे. कुकर थंड झालेला आहे, झाकण काढून घेतलेलं आहे. तर आता आपण हे वाटाणे काढून घ्यायचे आहे. ते वाटाणेसुद्धा बॉईल झालेले आहेत, म्हणजे हाफ कुक झालेले आहेत. कारण जेव्हा आपण हे वाटाणे फ्राय करणार आहोत तेव्हा ते तव्यावरती म्हणजे थोडेफार शिजले जाणारच आहेत. आता हे वाटाणे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत. पनीर, कांदा आणि हे जे बटाटे आहेत ते आपल्याला छान मस्त कट करून घ्यायचे आहेत. बटाट्याची सालं काढून बटाटा स्क्वेअर साईजमध्ये कट करून घ्यायचा आहे. कांदा उभा चिरून घ्यायचा आहे आणि जो पनीर आहे तो आपल्याला स्क्वेअर साईजमध्ये कट करून घ्यायचा आहे. आता इथे 1.5 तास झालेला आहे. तर आपण चटणी करणार आहोत. चटणी करण्यासाठी मी इथे लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे. जर तुमच्याकडे आलं असेल तर तुम्ही आलंही वापरू शकतात. आता या ज्या भिजलेल्या ज्या मिरच्या आहेत तर बऱ्यापैकी ह्या मिरच्या मऊ झालेल्या आहेत. तर आपण या मिरच्यांची पेस्ट करणार आहोत. तर एक ग्राइंडरचा भांडा घ्यायचा, त्यामध्ये या मिरच्या ट्रान्सफर करून घ्यायच्या आहेत. यामध्ये आपल्याला अगदी 20 ते 25 लसूण पाकळ्या ॲड करायच्या आहेत. कढीपत्ता ॲड करायचा आहे. आलं असेल तर आलं ॲड करायचं आहे आणि छान मस्त याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे.
तवा पुलाव तयार करण्यासाठी आपण इथे हे साहित्य तयार करून घेतलेलं आहे. इथे मी वाटाणे बॉईल करून घेतलेले आहेत. पनीर कट करून घेतलेला आहे. कांदा उभा चिरून घेतलेला आहे. बटाट्याची सालं काढून तो स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेला आहे. इथे हा गावठी तूप आहे, तो मी अगदी 3 चमचे घेतलेला आहे. इथे आपण काश्मीरी संकेश्वरी मिरची पेस्ट करून घेतलेली आहे. आणि म्हणजे म्हणजे जी मी मिरची वाटली होती ग्राइंडरमध्ये, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि इथे आपला स्टीम राईससुद्धा तयार आहे. तुम्ही येल्लो राईससुद्धा बोलू शकतात. आणि इथे आहे तर इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्ता खूप छान आहे, नॅचरल आहे. तर मी तुम्हाला सांगेन की किचनच्या खिडकीमध्ये माझ्याकडे 2 कढीपत्त्याची झाडं आहेत. ह्या कुंडीमध्ये कढीपत्त्याचं झाड आहे, प्लस हे सुद्धा एक कढीपत्त्याचं झाड आहे. तर जेव्हाही मला जेवणामध्ये कढीपत्ता लागतो तेव्हा मी या किचनच्या खिडकीमध्ये जे झाड आहे कढीपत्त्याचं, त्यावरचा मी कढीपत्ता काढून घेते. तर मी बाहेरून कढीपत्ता अजिबात विकत आणत नाही. आता आपण तवा पुलाव करणार आहोत. तर कुठल्या तव्यावरती तवा पुलाव करणार आहोत तर तुम्ही बघितलंच असेल, हा एक तवा आहे. तर 2 किंवा 3 महिन्यापूर्वी मी हा तवा घेतला होता भांड्यांच्या मार्केटमध्ये. त्याचं फक्त ओपनिंग झालं नव्हतं, त्याला ओपनच केलं नव्हतं तर किंवा त्याचं उद्घाटन केलं नव्हतं. तर आज आपण त्याचं उद्घाटन करतो आहे. तर खरं म्हणजे मला एक डाऊट आहे, कारण कसं आहे ना, तवा खूप मोठा आहे आणि आपला जो गॅस आहे तो लहान आहे. तर डाऊट असा आहे की हा तवा गरम होण्यासाठी खूप वेळ लागेल असं मला वाटलं होतं, पण तसं काहीही झालेलं नाही. अगदी 5 मिनटामध्ये हा तवा गरम झालेला आहे. आणि त्यामध्ये मी तूप ॲड केलेलं आहे आणि आपल्याला थोडंसं यामध्ये तेलसुद्धा ॲड करायचं आहे. तर खरं म्हणजे जर तुमच्याकडे बटर असेल, तुम्ही बटर आणि तेलसुद्धा ॲड करू शकता. जेव्हा तवा पुलाव करतात तेव्हा बटर आणि तेलाचा वापर केला जातो. माझ्याकडे बटर नाही आहे, पण घरगुती साहित्यामध्ये मला हा तवा पुलाव करायचा आहे, तर त्यासाठी मी ते तूप आणि तेल वापरलेलं आहे. ते आपल्याला 1 चमचा जिरा ॲड करायचा आहे. आणि जिरा छान मस्त असा गरम झाला की त्यामध्ये आपल्याला हा कांदा ॲड करायचा आहे. पण मी खूप खुश आहे माहीत आहे का, कारण म्हणजे माझा एक डाऊट होता की बाबा किती गॅस लागेल, तर अजिबात नाही. उलट या मोठ्या तव्यावरती माझा जो तवा पुलाव आहे ना, हा पटापट झालेला आहे. म्हणजे वेळ असा लागलाच नाही आहे. तर अगदी कांदा ॲड करून आपल्याला अगदी 1 ते 2 मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे. हा जो कांदा फ्राय करून झाल्यानंतर आपण ज्या भाज्या बॉईल करून घेतल्या होत्या त्या ॲड करायच्या आहेत. तर यामध्ये मी वाटाणे आणि बटाटा ॲड केलेला आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही बाहेर धाबा टाईप किंवा हॉटेल रेस्टॉरंट मध्ये तुम्ही तो पनीर तवा पुलाव खातात, त्यामध्ये भाज्या असतात. कोबी, त्यानंतर बीट असतो, त्यानंतर गाजर, शिमला मिरची, फ्रोझन वाटाणे, ह्या सगळ्या भाज्या असतात. तर माझ्याकडे ह्या सगळ्या भाज्या अजिबात नाही आहे. म्हणजे माझ्याकडे आज ज्या भाज्या आहेत मी त्याच भाज्यांचा वापर केलेला आहे. तर इथे मी वाटाणे आणि बटाटा वापरलेला आहे. आता ते सुद्धा 1 ते 2 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि आपण जी संकेश्वरी जी मिरची पेस्ट केलेली आहे ती ॲड करायची आहे. एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगेल की बाहेर रेस्टॉरंटमध्ये लसणाची पेस्ट वेगळी केली जाते आणि काश्मीरी लाल तिखट जी मिरची असते त्याची वेगळी पेस्ट केली जाते. आणि मग त्यामध्ये लसूण पेस्ट आणि नंतर मग काश्मीरी मिरची पेस्ट ॲड केली जाते. तर इथे मी फक्त संकेश्वरी मिरची पेस्ट ॲड केलेली आहे. आणि आपला जो घरगुती मसाला आहे तो 1 चमचा ॲड केलेला आहे कलरसाठी. तर आणि मी यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. आता मी जी पेस्ट केली होती तर ग्राइंडरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी ॲड करून ते पाणी मी एका वाटीत काढून घेतलं होतं. तेच पाणी मी ॲड केलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत छान मस्त शिजून घ्यायचं आहे. पण आता हे सगळं एकत्र व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. आणि एकत्र व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला पनीर ॲड करायचं आहे. आणि पनीरसुद्धा आपल्या यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकच सांगेल की कसं आहे ना, तवा पुलाव हा प्रॉपर तवा पुलाव असतो. आणि म्हणजे ना
बोलतात नाही ते एक प्रोसेस असते. त्या प्रोसेसमध्ये जर तुम्ही काय कराल तर ते खूप छानच होतं. तर आपल्याला झाकण ठेवायचं आहे अगदी 5 मिनटं आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे. तर आणि खरं म्हणजे आपल्या ऑलरेडी भाज्या कुक झालेल्या आहेत, म्हणजे हाफ कुक झालेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांना जास्त शिजवायची काहीही गरज नाही. कारण तवा पुलावमध्ये ज्याही भाज्या ॲड केल्या जातात त्या हाफ कुक असतात, म्हणजे पूर्णपणे अशा शिजलेल्या नसतात. तर तुम्ही ते बघू शकतात की पूर्णपणे याला ऑइल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. तर इथे आपल्याला तवा पुलाव करण्यासाठी जशी ग्रेव्ही हवी आहे, भाज्या, कांदा वगैरे टाकून, तर ती सगळी आता तयार झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता की साईडला तेलसुद्धा सुटलेलं आहे. आता सर्वात शेवटी आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये आपल्याला कढीपत्ता ॲड करायचा आहे. कढीपत्त्यामुळे खूप छान मस्त स्वाद येतो. तर कढीपत्ता हा ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही ॲड करू शकतात, पण कढीपत्त्याने खूप स्वाद येतो. तर हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी इथे एक बाउल भरून यल्लो स्टीम राईस ॲड केलेला आहे. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की कसं माहिती आहे का, तवा पुलाव करताना जेव्हा आपण हॉटेलमध्ये ऑर्डर देतो की तवा पुलाव, पनीर तवा पुलाव, तर तुम्हाला वेळेवरती तवा पुलाव करून दिला जातो. तर जसं तुम्हाला घरामध्ये तुम्ही जेव्हा तवा पुलाव करा तेव्हा तुम्ही थोडा करून तवा पुलाव करा. कारण म्हणजे कारण हा तवा पुलाव गरम गरमच खायला छान वाटतो. किंवा थोडा या तव्यावरती करून तुम्ही एका बाउलमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात. तर मी इथे हा स्टीम राईस छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. तर फायनली आपला इथे पनीर तवा पुलाव तयार झालेला आहे. तर म्हणजे ना बोलतात ना की खूप छान, आणि मला खूप आनंद आहे की मी ह्या तव्यावरती पनीर तवा पुलाव केलेला आहे. खूप छान वाटतं मला.
गाईस तुम्ही बघितलंच असेल की इथे आपला अगदी सोप्या पद्धतीने मी पनीर तवा पुलाव करून घेतलेला आहे. अगदी घरगुती पद्धतीने मी हा तवा पुलाव केलेला आहे. तर एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगेल, जेव्हा आपण बाहेर तवा पुलाव खातो ती बाहेर तवा पुलाव करण्याची थोडी पद्धत वेगळी असते. तर मी तुम्हाला सांगणार आहे की मी इथे तेल आणि तुपाचा वापर केलेला आहे. बाहेर जर तुम्ही हॉटेल रेस्टॉरंट किंवा धाब्यावरती जर तुम्ही तवा पुलाव खाल्ला तर तिथे बटर आणि तेल याचा वापर केला जातो आणि त्याच्यामध्ये ते भाज्यांचा वापर करतात. म्हणजे फ्रोझन वाटाणे, त्यानंतर गाजर, कोबी, बीट, शिमला मिरची याचा वापर करतात. बटाटासुद्धा असतो, याचा वापर केला जातो आणि प्लस पनीर तर असतो किंवा कधी कधी नुसता तवा पुलावसुद्धा असतो. ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि मी इथे काश्मीरी शंकेश्वरी मिरचीचा वापर केलेला आहे. जेव्हा ही तवा पुलाव करतात तेव्हा ती जी पेस्ट असते मिरचीची तर ती काश्मीरी मिरची असते, कलरची मिरची असते. तर ती जी पेस्ट केली जाते आणि तुम्हालाही माहिती आहे जी काश्मीरी जी लाल मिरची असते ती खूप मोठी असते, अशी मोठी शिमला मिरचीसारखी मोठी असते. तर ती जी मिरची आहे तर तिचं काय केलं जातं माहिती आहे का, ती आधी भिजवली जाते आणि भिजवल्यानंतर ती थोडी सॉफ्ट होते. मग तिला थोडी मधून कट केलं जातं आणि त्याच्या ज्या आतल्या बिया आहेत त्या काढल्या जातात आणि मग ती ग्राइंडरमध्ये ग्राइंड केली जाते. ग्राइंडरमध्ये ग्राइंड करताना म्हणजे तुम्ही जर बाहेर बघितलं तर नुसती मिरची पेस्ट म्हणजे काश्मीरी मिरचीची नुसती त्यांनी पेस्ट केलेली असते. लसूण असतो, लसणाची वेगळी पेस्ट असते आणि मग त्यानंतर मग ते जिंजर गार्लिक मग ती रेड मिरचीची पेस्ट असं करून ते म्हणजे तव्यावरती तो जो स्टीम राईस असतो त्या स्टीम राईसला तडका देतात. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर तिथे वापरल्या जातात. आता माझ्याकडे घरामध्ये ज्या गोष्टी अवेलेबल होत्या मी त्या गोष्टींपासूनच तवा पुलाव केलेला आहे. पण हा जो तवा पुलाव आहे खूप टेस्टी झालेला आहे, अगदी घरगुती पद्धतीने. आणि मी याच्या पुढे तुम्हाला ना अगदी धाबा टाईप किंवा रेस्टॉरंट टाईप सुद्धा तुम्हाला करून दाखवणार आहे तवा पुलाव. तो सुद्धा मला एकदा ट्राय करायचा आहे. कारण कसं माहिती आहे का, तूप आणि बटर यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यानंतर तवा पुलाव करण्यासाठी प्रॉपर काश्मीरी जी मिरची असते त्या मिरचीची पेस्ट वापरली जाते. त्याच्यामुळे तो जो तवा पुलाव होतो त्याला वेगळा फ्लेवर येऊन जातो. तर हे सुद्धा मी पुढे मागे प्रॉपर असं धाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल तवा पुलाव नक्की ट्राय करणार आहे. तर गाईज तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने अगदी घरातल्या घरात घरगुती पद्धतीने तुम्ही नक्की असा तवा पुलाव ट्राय करून बघा, खूप ऑसम लागतो. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.